या ठिकाणी याचा पहिली प्रवेश प्रक्रिया सन 24-25 या प्रवेश प्रक्रियेचे एकूण 8 तालुक्यांपैकी 2 तालुक्यांचा लकी ड्रॉ दिनांक 22 तारखेला झालेला आहे, 23 तारखेला, आणि इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या 2 तालुक्यांचा लकी ड्रॉ आपण त्या ठिकाणी 23 तारखेला घेतला होता. उरलेले 3 तालुके जे आहेत त्याच्यामध्ये नाशिक, पेठ आणि दिंडोरी या 3 तालुक्यांचा लकी ड्रॉ आज या ठिकाणी आपण घेत आहोत. त्यासाठी उपस्थित असलेले या नाशिक प्रकल्पाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी आदरणीय तडवी साहेब यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो. आपली शाळा ही नाशिक प्रकल्पातली एकमेव इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. 2006 पासून या शाळेची सुरुवात नाशिक मध्ये झाली होती. पेठ रोडला ही शाळा होती. त्यानंतर 2015 मध्ये मुंडेगावला स्वतःच्या बिल्डिंग मध्ये ही शाळा सुरू झाली. 2006 पासून इयत्ता पहिलीला आपण लकी ड्रॉ पद्धतीने त्या ठिकाणी दरवर्षी 8 तालुके जे आहेत आपले, त्याच्यामध्ये नाशिक प्रकल्पांतर्गत जे तालुके आहेत पेठ, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, इगतपुरी, सिन्नर, येवला या 8 तालुक्यांमधून आपण अर्ज मागणी करत असतो आणि त्या अर्जांची छाननी करून प्रत्येक तालुक्याला 3 मुले आणि 3 मुली अशा पद्धतीनं लोकसंख्येवर आधारित आपण लकी ड्रॉ या ठिकाणी आयोजित करत असतो. त्याच्यामध्ये सगळ्यात 11 वाजता आपण नाशिक या तालुक्याचा लकी ड्रॉ त्या ठिकाणी घेण्याचं ठरवलं होतं. थोडासा वेळ झाला, त्याबद्दल मी सर्वांचे समस्या आहे. एकूण नाशिकमध्ये एकूण 18 अर्ज प्राप्त झालेले आहेत. 18 अर्जांमध्ये छाननी करून एकूण 16 अर्ज पात्र झालेले आहेत आणि 2 अर्ज ज्याच्यामध्ये आपण वयोमर्यादा जी आपण दिलेली होती त्या वयोमर्यादेत नव्हतं, म्हणून वय कमी असल्यामुळे नाशिक तालुक्यातले 2 अर्ज त्या ठिकाणी अपात्र ठरलेले आहेत. 16 अर्ज पात्र झालेले आहेत. त्या 16 अर्जांमधून आपण 3 मुलं आणि 3 मुली लकी ड्रॉ पद्धतीने या ठिकाणी घेणार आहोत. नाशिकचे कोण कोण आलेले हात वरती करा. आपण सर्वप्रथम नाशिकमध्ये आलेले जे काही पालक आहेत 2 जण या ठिकाणी येऊन जाऊ. 2 जण या, कोणी पण 2 जण या. अजून एक जण कोणतरी या नाशिकमधून. सुभाष रमेश पालवे पालकाचं नाव आहे आणि भावी सुभाष पालवे मुलीचं नाव आहे. अर्ज क्रमांक 19 मुलगा. भावी सुभाष पालवे तुम्ही घ्यायची चिठ्ठी 19 नंबर तिकडे दाखवायचा आणि घडी करून याच्यामध्ये टाकून द्यायची. त्यानंतर पुढचा क्रमांक आहे 19 घडी करून टाकून द्यायची. त्यानंतर पुढचा क्रमांक आहे प्रवीण शांताराम गोहिरे आणि विद्यार्थ्याचे नाव आहे सुरिया प्रवीण गोहिरे. अर्ज क्रमांक 35. त्यानंतर पुढचा क्रमांक आहे अर्ज क्रमांक 82 आयुष छबू गवारी. अर्ज क्रमांक 82 आयुष छबू गवारी. पुढचा अर्ज क्रमांक जय विष्णू दिवे. जय विष्णू दिवे 248. त्यानंतर पुढचा अर्ज क्रमांक आहे 250 प्रशांत कृष्ण सिंगाडे. 250. त्यानंतर पुढचा अर्ज क्रमांक आहे 264 देवेश आनंद पारवे. देवेश आनंद पारवे 264. पुढचा अर्ज क्रमांक मुलीचा आहे 25 धनश्री जीवन गोहिरे. 25 क्रमांक. अर्ज क्रमांक 25 धनश्री जीवन गोहिरे. पुढचा अर्ज क्रमांक आहे 84 ज्योती मीनानाथ फसाळे. ज्योती मीनानाथ फसाळे. पुढचा अर्ज क्रमांक आहे 86 अंकिता लखन पारगी.
अंकिता लखन पारधी. पुढचा अर्ज क्रमांक 91 कुसुम रुजा घोडे. कुसुम रुजा घोडे. पुढचा अर्ज क्रमांक 116 उज्ज्वला कृष्णा पालवे. उज्ज्वला कृष्णा पालवे अर्ज क्रमांक 116. पुढचा अर्ज क्रमांक 119 कविता प्रकाश घोडे. 119 क्रमांक कविता प्रकाश घोडे. पुढचा अर्ज क्रमांक 139 वर्षा पुटली फसाळे. वर्षा पुटली फसाळे. अर्ज क्रमांक 236 मानसी कृष्णा फसाळे. मानसी कृष्णा फसाळे 236. पुढचा अर्ज आहे 268 अश्विनी पंढरीनाथ जाधव. अश्विनी पंढरीनाथ जाधव. पुढचा अर्ज क्रमांक आहे 165 कुणाल यशवंत पालवे. ठीक आहे 165 मुलाचा आहे. अर्ज क्रमांक 165 कुणाल यशवंत पालवे. एकूण 18 अर्ज प्राप्त झाले होते नाशिक मध्ये. त्या 18 अर्जांपैकी 16 अर्ज पात्र झाले होते. त्या 16 अर्ज आपण या ठिकाणी मुलांचे आणि मुलींचे त्या ठिकाणी टाकलेले आहेत. आता बंद करा, व्यवस्थित हलवा आणि 3 मुलींचे 3 मुलांचे चिठ्ठ्या काढायच्या. हलवून घ्यायचं. या ठिकाणी नाशिक प्रकल्प अधिकारी, नाशिक प्रकल्प कार्यालयाचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री चंदन सिंह साहेब या ठिकाणी आलेले. शाळेच्या वतीने मी त्यांचं त्या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. काय आधी बोलवायचे. कोणीतरी नाव बोललाय, तुम्ही इथंच थांबा. तुम्ही थांबायचं. या एक जण या कोणतरी अर्ज क्रमांक 19. अर्ज क्रमांक 19 आहे भावी सुभाष पालवे. आलेले आहेत का? कुणी आलेले आहे का? नाही. भावी सुभाष पालवे. घालून घ्या. पुढचा अर्ज क्रमांक 35 सूर्या प्रवीण गोगिरे. अर्ज क्रमांक 35 आलेले का मला? नाही. अर्ज क्रमांक 248 जय विष्णू दिवे. अर्ज क्रमांक 248 जय विष्णू दिवे. तू बस बेटा बस. या पुढचा एक जण या मुलापैकी एक जण पाठवतो. ये नाही ना. अर्ज क्रमांक 84 नाव आहे ज्योती मीनानाथ फसाळे. आलेले कोणी? नाही.
अर्ज क्रमांक 119 कविता प्रकाश घोडे, अर्ज क्रमांक 119. अर्ज क्रमांक 116 उज्ज्वला कृष्णा पालवे, अर्ज क्रमांक 116 उज्ज्वला कृष्णा पालवे. पाल्यांचा नंबर लागलेला नसेल त्याच्यासाठी अजून एक संधी अशी आहे की आपल्या नाशिक प्रकल्पामध्ये नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे अर्ज सुरू आहे. तर ते अर्ज नाशिक प्रकल्पामध्ये कार्यालयामध्ये आदिवासी विकास भवनला त्या ठिकाणी मिळतील. फाईल ज्यांचे नंबर लागलेले नाही त्यांनी फाईल घेऊन जायची आणि घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी तो अर्ज तिथं भरून देऊन टाकायचा. म्हणजे त्या ठिकाणी नामांकित इंग्रजी माध्यम शाळेला तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होण्याची शक्यता आहे. धन्यवाद. एकूण 10 अर्ज आलेले होते. त्या 10 अर्जामध्ये एक अर्ज क्रमांक 205 तो अपात्र झालेला आहे कारण तो वयात बसत नाही, त्याच्यामुळे तो अपात्र केलेला आहे. दिंडोरीचे एकूण 9 अर्ज पात्र केलेले आहेत. मग त्या 9 अर्जाचा आपल्याला त्या ठिकाणी लकी ड्रॉ घ्यायचा आहे. गावडे मॅडम मागे बसून काय अर्ज क्रमांक 78 जनार्दन चिमणा भोये, अर्ज क्रमांक 78 जनार्दन चिमणा भोये, साहिल जनार्दन भोये, 78 नंबरचा अर्ज. त्यानंतर अर्ज क्रमांक 205 योगेश रवींद्र धूम, अर्ज क्रमांक 205 योगेश रवींद्र धूम. लिके 238 प्रतीक मोहन लिके. पुढचा 254 समीर संतोष भरसट, समीर संतोष भरसट. पुढचा नंबर आहे 294 अक्षय ज्ञानेश्वर टोकारे, अक्षय ज्ञानेश्वर टोकारे. त्यानंतर पुढे मुलींचे नंबर आहेत. नाही 17 नंबर मोहित भारत महाले, मुलगा मोहित भारत महाले. रोल 18 नंबर रोशन नारायण गावी, रोशन नारायण गावी. दोनशे 45 नंबर खुशाली प्रदीप पालवी, बर खुशाली प्रदीप पालवी. 293 नंबर श्रुती नामदेव गायकवाड, श्रुती नामदेव गायकवाड. आणि अर्ज क्रमांक 15 दीप्ती निती महाले, अर्ज क्रमांक 15 दीप्ती निती महाले. याच्यामध्ये मुलींचे फक्त 3च अर्ज आलेले आणि मुलांचे बाकीचे अर्ज आलेले. म्हणजे मुलींचं आपल्याला काय करावं लागेल त्या ठिकाणी डायरेक्ट सिलेक्शन करून घ्यावं लागेल. 3च मुली आहेत. त्याच्यामध्ये खुशाली, श्रुती आणि दीप्ती तिन्ही मुली. कुणी आलेले का पालक खुशालीचे? काही तक्रार नाही. नेक्स्ट बॉईज मध्ये एका मुलाला बोलून घ्या, हलवून घ्या. अर्ज क्रमांक 78 अर्ज क्रमांक 78
साहिल जनार्दन भोये आलेले कोणी साहिलचं नाही. अर्ज क्रमांक 17 मोहित भारत महाले. अर्ज क्रमांक 254 समीर संतोष भरसर. त्यांनी चिठ्ठी टाकली. सही ओके घेऊन टाक. सही ओके द्या ना. पेठ तालुक्यातील सर्व पालकांचं या ठिकाणी स्वागत आहे. सन 24-25 या वर्षाच्या इयत्ता पहिलीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी लकी ड्रॉ पद्धतीला आपण या ठिकाणी सर्व उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आदिवासी विकास विभाग नाशिक प्रकल्प कार्यालयाचे आदरणीय कडवी साहेब सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण या ठिकाणी उपस्थित आहे. मी आपल्या सर्व पालकांचं आणि सहाय्यक प्रकल्प अधिकारी कडवी साहेबांचं सुद्धा या शाळेच्या वतीने त्या ठिकाणी स्वागत करतो. पेठ तालुक्यातून एकूण 29 अर्ज त्या ठिकाणी प्राप्त झालेले होते. त्या 29 अर्जापैकी 2 अर्ज अपात्र झालेले. अर्ज क्रमांक 162 आणि अर्ज क्रमांक 273. ज्याच्यामध्ये वय कमी आहे त्याच्यामुळे ते 2 अर्ज अपात्र केलेले आहेत. बाकीचे 27 अर्ज आपण पात्र केलेले आहेत. त्या 27 अर्जांपैकी मधून आपल्याला एकूण 3 मुलं आणि 3 मुली अशा एकूण 6 जण आपल्याला पेठ तालुक्यातून त्या ठिकाणी घ्यायचे आहेत. त्याच्यापैकी एक विद्यार्थी जो आहे देवानंद सीताराम वाघ हे अपंग आहे. अर्ज क्रमांक 272 हा अपंग आहे. त्याच्यामुळे त्यांचं आपल्याला लकी ड्रॉ मध्ये न टाकता आपल्याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. म्हणजे एक मुलाचं सिलेक्शन आपल्याला करायचं आहे. उरलेले 2 आपण लकी ड्रॉ पद्धतीने 2 मुलांचं करणार आहोत आणि 3 मुलींचं लकी ड्रॉ पद्धतीने त्या ठिकाणी करणार आहोत. त्याच्यापैकी एक जर या ठिकाणी पेठ तालुक्यातून 2 पालक येऊन जाईल. 2 पालक यायचे आपण त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी अजून इकडून या ताई या तुम्ही या. काही आहे का चेक करून घ्या. नाही चला. सर्वात प्रथम अर्ज क्रमांक 7 मोहित सुनील चौधरी. मोहित सुनील चौधरी तिकडे दाखवायचं आणि याच्यामध्ये घडी करून टाकून द्यायचं 7 नंबर. त्यानंतर अर्ज क्रमांक 59 आदित्य मुरलीधर महाले. 59 क्रमांक. अर्ज क्रमांक 102 ऋषिकेश मंगळू पागी. त्यानंतर अर्ज क्रमांक 128 तेजेश्वर राजेंद्र गवळी. 128 नंबर. पुढचा अर्ज आहे 129 प्रतीक सुनील टोपले. पुढचा अर्ज क्रमांक आहे 145 यश संदीप भोंडवे. 145 नंबर. पुढचा अर्ज क्रमांक आहे 178 अमित रघुनाथ गवळी. पुढचा अर्ज क्रमांक आहे 240 कन्हैया भास्कर दुगल.
240 क्रमांक. पुढचा अर्ज क्रमांक आहे 256 आर्यन कुमार गवळी. अर्ज क्रमांक 266 यश रोहिदास आसम. अर्ज क्रमांक 272 हा अपंग मत मध्ये आहे. अपंग मध्ये असल्यामुळे त्याचं डायरेक्ट सिलेक्शन त्या ठिकाणी झालेलं आहे. 272 वाल्याचं नाव आहे देवानंद सीताराम वाघ. त्याच्यानंतर पुढचा आहे अर्ज क्रमांक 279 निखिल चंद्रकांत भुसारे. त्यानंतर 282 ओम निवृत्ती मोरे. आणि शेवटचा मुलाचा अर्ज आहे 291 साहिल रघुनाथ मोरे. 291 साहिल रघुनाथ मोरे. यानंतर मुलींचे अर्ज आहे. हर्षाली प्रकाश गवळी. अर्ज क्रमांक 121 ध्रुविका परशुराम बकरे. 121 ध्रुविका परशुराम बकरे. अर्ज क्रमांक 127 मृणाली किशोर महाले. मृणाली किशोर महाले. अर्ज क्रमांक 151 रिया कुमार इंपाळ. रिया कुमार इंपाळ. अर्ज क्रमांक 151. त्यानंतर अर्ज क्रमांक 152 अंकिता एकनाथ बसरे. अंकिता एकनाथ बसरे. अर्ज क्रमांक 154 नयना हिरामण वाघमारे. अर्ज क्रमांक 155 निशा यशवंत वाघमारे. 195 सानिका गुलाब दरोडे. 195 अर्ज क्रमांक 195. अर्ज क्रमांक 206 हेमलता भास्कर होय. अर्ज क्रमांक 223 प्रतिज्ञा पांडुरंग गावित. अर्ज क्रमांक 247 गौरी प्रकाश महाले. अर्ज क्रमांक 267 तेजस्विनी अनिल लिंबारे. अर्ज क्रमांक 135 रिद्धी ज्ञानेश्वर कांबळी. 135 रिद्धी ज्ञानेश्वर कांबळी. अर्ज क्रमांक मुलांचे आणि मुलींचे अर्ज आपण या ठिकाणी लकी ड्रॉच्या बॉक्स मध्ये टाकलेले आहे. बंद करा, एकदा हलवून घ्या. आणि लहान मुलगा कोणी आले आहे का? हा आहे ना, बसायला या इकडे. त्याच्या हाताने काढ. त्याचे पालक पण येऊन असो. हलवून घे व्यवस्थित. हलवून घे. परत एकदा हलवून घे. एक पालक काढ. इकडे त्याच्याकडे किती नंबर? 240. 240 क्रमांक कन्हैया भास्कर दोघात आलेले आहे का? ते 240 आणि असं जोड करा तिकडे. तुम्ही इकडे मागे असं काढे का? पुढे या, पुढे या.
178. 178 नंबर 178 नंबर 178 अमित रघुनाथ गवळी आलेले आहेत का? अमित रघुनाथ गवळी. पुढचं आहे हा आलो काय बरोबर. हा दोनच मुलांचे दोनच काढायचे बरोबर. त्याच्यानंतर मुलींचे बसा नाही त्या काही काढले म्हणजे आलो काय व्यवस्थित आपण इकडे असतो असं वा. व्यवस्थित 155 व्यवस्थित आहे. 195 सानिका आलेले आहे कोणी? सानिका गुलाब दरोडे आलेले आहे का? अभिनंदन तुमचं. पुढे काढा हलून घे व्यवस्थित हलून घे. 267. किती नंबर आहे? 267. 267 पुढे शेवटचा नंबर 154. 154 नैना हिरामण वाघमारे आलेले आहे कोणी? उभं राहा. अभिनंदन तुमचं. ती काही यावर नाव जे ज्यांची नावं आलेली ती काही अभिनंदन तुमचं. शाळेचा एक ग्रुप बनवला जाईल त्याच्यामुळे तुम्हाला माहिती मिळेल जाईल त्या दिवशी मुलाला येऊन जायचं. हा चालेल ठीक आहे. ज्यांचे नंबर लागलेले नाही त्यांनी नाराज व्हायचं काही काम नाही. अजून एक संधी आहे आपल्याला. या फायली अशाच घेऊन जायच्या आणि प्रकल्प कार्यालयामध्ये आदिवासी विकास भवनला नामांकित शाळांचे अर्ज निघालेले 15 मे पर्यंत मुदत आहे. आता कागदपत्र सर्व तुमचे तसेच आहे. फक्त तो अर्ज घेऊनच तुम्ही काय करावं लागेल? तुम्हाला त्या ठिकाणी पाहावं लागेल. बाकी काही नाही. सर्व आपण या ठिकाणी पेठ तालुक्याच्या या लकी ड्रॉसाठी आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी आपले सर्वांचे त्या ठिकाणी एकदा आभार मानतो. धन्यवाद.